नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आता लाडकी बहीण योजनेत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांची या 5 गोष्टींची पडताळणी करण्यात येणार आहे। आता या 5 गोष्टी कोणत्या आहेत आणि त्या गोष्टींची कशा पद्धतीने पडताळणी करण्यात येणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी या योजनेमध्ये जे बदल झाले आहेत त्याबाबत स्पष्टपणे माहिती दिलेली आहे की आम्ही या 5 गोष्टींची लाडकी बहीण योजनेत पडताळणी करणार आहोत। आता या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण समजून घेऊयात। तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी पडताळणी होणार आहे त्यात म्हणजेच सर्वप्रथम जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल, तर आता जर तुमच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल म्हणजे 4 चाकी गाडी, तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तर आता कोणाकडे 4 चाकी गाडी आहे हे कसं समजणार आणि याची पडताळणी कशी होणार? तर मित्रांनो, परिवहन विभागाकडून या गोष्टींची पडताळणी करण्यात येणार आहे आणि यात ज्या नागरिकांकडे 4 चाकी गाडी आहे त्यांची लिस्ट काढण्यात येणार आहे आणि अशा नागरिकांच्या घरातील स्त्रियांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही आणि तुमच्या आधार कार्डवरून सुद्धा तुमच्याकडे गाडी आहे की नाही हे स्पष्टपणे समजतं। त्यामुळे तुम्ही काहीही लपवू शकत नाही। आता अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की महिलांच्या नावावर गाडी असली तरच त्यांना पैसे मिळणार नाही, तर असं नाही। ज्या महिलांच्या पतींच्या नावावर सुद्धा गाडी असेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही, हे लक्षात ठेवा। तर आता हे ओळखणार कसं की एखाद्या महिलेच्या पतीच्या नावावर गाडी आहे? तर ज्यावेळी लाडकी बहीण योजनेत KYC किंवा इतर अपडेट केले जातील त्यावेळी महिलांच्या पतींचे सुद्धा आधार कार्ड मागवण्यात येणार आहेत, अशी बातमी समोर येत आहे। म्हणजेच पतींचे आधार कार्ड दिल्यावरच कळेल की या महिलेच्या पतीच्या नावावर गाडी आहे की नाही। त्यानुसार त्यांना पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र ठरवण्यात येणार आहात। आता सरकारला हे कसं कळणार की तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे? तर त्यासाठी रेशन कार्ड आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी कलरचं रेशन कार्ड असेल तर तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे असं सरकारला समजणार आहे। म्हणजेच आता रेशन कार्ड सुद्धा तुम्हाला तिथे अपलोड करावा लागणार आहे आणि त्यावरून तुमची वार्षिक उत्पन्नाची संपूर्ण माहिती सरकारला कळणार आहे की तुमचं जे वार्षिक उत्पन्न किती आहे आणि त्यानुसार तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवण्यात येणार आहे। आता अर्ज भरताना तुम्ही कोणकोणते कागदपत्र दिलं ते एकदा आपण जाणून घेऊया। तर जर तुम्ही रेशन कार्ड दिलं असेल तर तुम्हाला पुन्हा रेशन कार्ड अपलोड करायची गरज नाही आहे। ज्या महिलांनी केलं नाही त्यांना आता रेशन कार्ड अपलोड करावं लागणार आहे किंवा तुम्ही उत्पन्नाचा दाखला सुद्धा तिथे अपलोड करू शकता। या उत्पन्नाच्या दाखल्यावरून सुद्धा कळतं की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते किती आहे। जर त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे आणि जर तुम्ही 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला तिथे अपलोड केलेला आहे तर तुम्हाला तिथे अपात्र ठरवण्यात येणार आहे। आता तिसरं आणि महत्त्वाचं कागदपत्र या ठिकाणी जे सांगितलं आहे ते तर ज्या लाडक्या बहिणी इतर कोणत्या सरकारी योजनांचा लाभ घेत असेल तर त्या लाडक्या बहिणींना सुद्धा या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे, कारण ते आधीच दुसऱ्या सरकारच्या योजनांचा लाभ घेत आहेत। अशा महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सरकारी नोकरदार आहात का, म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरी आहे का, अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाहीये। अशा प्रकारच्या या 4-5 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या गोष्टींची आता KYC होणार आहे आणि याद्वारे लाडकी बहीण योजनेत कोणत्या महिलांना पात्र ठरवायचे आणि कोणत्या महिलांना अपात्र करायचे हे समजणार आहे। त्यामुळे तुम्ही ही कागदपत्रे लवकरात लवकर जमा करावी, कारण आता कधीही तुम्हाला KYC करण्याचे आदेश दिले जाणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, KYCची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू होण्यास काही वेळ लागेल, पण ही प्रक्रिया 100% होणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते कागदपत्रे जमा करून ठेवा, कारण तुम्हाला हे कागदपत्रे कधीही कामी येणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंबंधित कोणतीही अडचण येत असेल तर लाडकी बहीण योजनेबद्दल 100% खरी बातमी जाणून घ्यायची तर तुम्हाला आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं लागेल, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व छोटे मोठे अपडेट आणि 100% खरी माहिती दिली जाते। आणि या चॅनलवर येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये या लाडकी बहीण योजनेबद्दल सर्व महत्त्वाचे अपडेट आणि त्याबद्दल सविस्तरपणे माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, आत्ताच आपल्या या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।
तर चला लाडक्या बहिणींनो, भेटूयात पुन्हा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.